काळामध्ये सिमेंटची बॉडी वापरत होते। आपल्याला जर नवीन डॉक्टर तयार करायचे आहेत, नवीन डॉक्टर जर तयार करायचे झाले तर सिमेंटची बॉडी वापरत होते। पण जगद्गुरू श्री नरेंद्राचार्यजी यांनी आम्ही अनुयायी आहेत त्यांचे, तर आम्हाला सांगितलेलं आहे की देहदान केलंच पाहिजे। तर देहदान आम्ही करतो। आमची निस्सीम भक्ती जगद्गुरू नरेंद्राचार्यजीवर आहे। आमचे गुरु आहेत ते, आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही लगेच देहदान आम्ही करतो शासकीय रुग्णालयामध्ये। कारण नवीन डॉक्टर तयार झाले पाहिजे। आज बिमारीचं खूप सावट आलेलं आहे जगावर, आणि ते सावट जर दूर करायचं झालं तर आपल्याला अवयदान देहदान हे केलेच पाहिजे। कारण ही काळाची गरज आहे, ही जनजागृती आहे। आमच्या जगद्गुरू श्रींचं कार्य एवढं मोठं आहे की वेगवेगळ्या उपक्रम आहेत, आणि त्या उपक्रमातलाच हा महत्त्वाचा भाग म्हणजे देहदान आहे। आणि जगद्गुरू श्री आम्हाला सांगतात, आणि आम्ही अनुयायी सगळे त्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे आमचं सगळ्यांचं। म्हणून आम्ही काय करतो माहित आहे का, जिथं कुठं व्यक्तीचं निधन झालं तिथं आम्ही सगळी जिल्हा कमिटी, हे सगळी जिल्हा कमिटी आहे, तालुका कमिटी, भक्त साधक शिष्य आम्ही तिथं पोहोचतो आणि त्यांच्या नातेवाईकाला देहदानाचं महत्त्व पटवून देतो आम्ही, आणि त्यांच्या दुःखात सामील होतो। आमच्या जगद्गुरू श्रींनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाच्या दुःखात आणि सुखात सहभागी झालं पाहिजे। यावर्षी 1,71,000 रक्तदान केलेलं आहे, सामाजिक उपक्रमामध्येच येते। आणि परवाच आम्ही झाडं लावलेली आहेत, वृक्षारोपण। हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आमचा परवा झालाय, अख्खा पंधरवडाच फक्त 5 तारीख ते 19 तारखेमध्ये सगळ्या अनुयायांनी, भक्तांनी, शिष्यांनी 6,18,000 वृक्ष लागवड केलेली आहे। हे गुरुदेवावरचं प्रेम आहे, श्रद्धा आहे। त्यांनी हाक दिली की आम्ही म्हणणारे अनुयायी आहोत, आणि आम्ही सेवेला तत्पर असतो। महापूर असू द्या, कुठं काय पडझड झाली, कुठं आता परवाच महापूर आला होता, तर त्या गावातली घाण साफसफाई आमचे अनुयायी करतात। परवाच आज जी घटना घडली तर खूपच दुःखद घटना घडली। त्या घटनेमध्ये आम्ही सगळे तालुका कमिटी सेवा, तालुका समिती, जिल्हा समिती आम्ही सगळेजण सहभागी आहोत त्यांच्या दुःखामध्ये, आणि भावपूर्ण श्रद्धांजली जिल्ह्याच्या वतीने आणि तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली। जय सियाराम। मी किशन बाळाजी मुंडकर, नांदेड जिल्हा सचिव, शिवस्वरूप संप्रदाय, जिल्हा नांदेड। आज घुंगराळा तालुका नायगाव, जिल्हा नांदेड येथील कैलासवासी गणेश माधवराव गुंडेवार यांचं आकस्मिक निधन झालं, आणि त्यांनी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने त्यांनी संकल्प केलेला होता की मरणोत्तर अवयदान करण्याचा, आणि त्यांच्या संकल्पानुसार आज त्यांचे जे नातेवाईक आहेत, पत्नी जे नातेवाईक आहेत, त्यांनी हा संकल्प नेत्रदान करून पूर्ण केलेला आहे। आणि आतापर्यंत संप्रदायाच्या वतीने जवळपास 225 मरणोत्तर देहदान झालेले आहेत, आणि 192 अवयवदान झालेले। कुठे? संपूर्ण राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये एक मरणोत्तर 10